नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। मित्रांनो, आतापर्यंत मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांची सायलीने कशा प्रकारे वरात काढली हे तर तुम्ही पाहिलंच, परंतु आता पुढे नक्की काय घडणार आहे हे आपल्याला या भागामध्येच पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन पूर्णाजींच्या काळजीने त्यांच्या रूममध्ये येतो आणि पूर्णाजीला आवाज देऊ लागतो, परंतु पूर्णाजी मात्र निपचिप पडून असतात, त्यांची काहीच हालचाल होत नसते। आता हे पाहिल्यानंतर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते। अर्जुन पूर्णपणे घाबरून जातो आणि पूर्णाजींना आवाज देऊ लागतो। अर्जुन मोठमोठ्याने पूर्णाजींना आवाज देत असतो, परंतु पूर्णाजी काहीच हालचाल करत नसतात। तेव्हा मात्र घरातील सर्वच जण धावत पळत येतात आणि पूर्णाजींची ती अवस्था पाहून सर्वच जण पूर्णपणे घाबरून गेलेले असतात। सर्वांनाच पूर्णाजींची खूप काळजी वाटत असते। आता सायली पाय मॉलिश करत असते, तर कल्पनाताई हातांना मॉलिश करत असतात, परंतु काही केल्या पूर्णाजी मात्र शुद्धीवर येत नसतात। तर कल्पनाताई आता अश्विनला म्हणू लागतात, अश्विन बघ ना, पूर्णाजीला नक्की काय झालं आहे। आता अश्विन पूर्णाजींना चेक करतो, त्यानंतर हळूहळू पूर्णाजी डोळे उघडू लागतात, हळूहळू ते शुद्धीवर येऊ लागतात आणि ते दृश्य पाहिल्यानंतर कुठेतरी सर्वांचा जीव शांत झालेला असतो। सर्वच जण पूर्णाजींच्या काळजीने व्याकुळ झालेले असतात। थोड्या वेळानंतर पूर्णाजी शुद्धीवर येतात। आता पूर्णाजी शुद्धीवर येताच सायली पूर्णाजींना विचारते, पूर्णाजी तुम्हाला बरं वाटतंय ना? पूर्णाजी म्हणतात, हो आता मी ठीक आहे। तर अस्मिता म्हणू लागते, पण काय होतंय नक्की पूर्णाजींना? तर अश्विन म्हणतो, तिचा बीपी थोडा लो झाला आहे, परंतु होईल नॉर्मल, काळजी करू नका। आता अश्विन पूर्णाजींना विचारतो, पूर्णाजी तुला बरं वाटतंय ना? काय होतंय नक्की तुला? कशाचा त्रास होतोय? तर पूर्णाजी म्हणू लागतात, थोडी ग्लॅनी आल्यासारखं वाटतंय आणि डोकंही खूप जड झालंय, काहीच कळत नाहीये। तर अश्विन म्हणतो, पूर्णाजी तू झोपेची गोळी घेतली होतीस का? आणि ती कधी घेतली होतीस? हे ऐकल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, अश्विन अरे पूर्णाई कधीच झोपेच्या गोळ्या घेत नाहीत, कारण देवाच्या कृपेने त्यांची झोप अगदी पूर्ण होते आणि खूप शांतही झोप लागते, त्यामुळे डॉक्टरांनी कधीही त्यांना झोपेची गोळी दिलीच नाहीये, मग झोपेची गोळी घेण्याचा प्रश्नच येत नाही। तर अश्विन म्हणू लागतो, परंतु पूर्णाजींची जी परिस्थिती आहे, तिला जो त्रास होतोय ते पाहिल्यानंतर असंच वाटते की पूर्णाजींनी झोपेचीच गोळी घेतली असावी। तर आता अर्जुन म्हणू लागतो, परंतु हे कसं शक्य आहे? पूर्णाजी कधीच झोपेची गोळी घेत नाही, हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे। तर आता अश्विन पूर्णाजींना विचारतो, पूर्णाजी जरा शांत हो आणि आठव, तू नक्की शेवटचं काय खाल्लं होतं? तर पूर्णाजी विचार करतात आणि म्हणू लागतात, शेवटचं काही खाल्लं तर नव्हतं। त्याचवेळी पूर्णाजींना आठवते ती म्हणजे मैनावतीने दिलेली कॉफी। मैनावती पूर्णाजींना म्हणालेले असतात, पूर्णाजी माझ्याची थोडी कॉफी प्याल का? अहो माझा मान राखण्यासाठी तरी। आता पूर्णाजी त्यांचा शब्द राखण्यासाठी कॉफी प्यायला तयार होतात आणि मैनावतींनीच औषध टाकून पूर्णाजींसाठी कॉफी बनवून दिलेली असते आणि त्यानंतरच पूर्णाजींना हा त्रास चालू झालेला असतो आणि त्याचवेळी पूर्णाजी बेशुद्ध पडलेले असतात। आता पूर्णाजी म्हणू लागतात, मैनावतीने मला कॉफी बनवून दिली होती, त्यानंतर ती मी कॉफी प्यायली आणि त्यानंतर मला तिथेच हॉलमध्येच गरगरल्यासारखं वाटू लागलं, परंतु त्यानंतर पुढे काय घडलं हे मला नाही आठवत। आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो। सायली, अर्जुन सर्वांच्या लक्षात येतं की हे सर्व काही त्या मैनावतीचंच कारस्थान होतं। तर आता सायली म्हणू लागते, याचाच अर्थ त्या मैनावतीने पूर्णाजीच्या कॉफीमध्ये काहीतरी मिसळून दिलं की ज्यामुळे पूर्णाजींना हा त्रास सुरू झाला। आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, हे तर ते करूच शकतात। तर कल्पनाताई म्हणू लागतात, बापरे किती भयंकर माणसं होती ही। तर अस्मिता म्हणते, नाही तर काय, पैशासाठी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही ती लोक। तर त्याचवेळी विमल आता पूर्णाजींसाठी सूप घेऊन येते आणि म्हणू लागते, पूर्णाजी तुम्हाला बरं वाटतंय ना? आता थोडं सूप पिऊन घ्या, म्हणजे तुम्हाला अजून बरं वाटेल। तर पूर्णाजी म्हणतात, नाही नको, काही खायची प्यायची इच्छाच नाहीये। तर अश्विन म्हणू लागतो, नाही पूर्णाजी तुला हा सूप प्यावा लागेल, कारण तुझ्या पोटात असणारं इन्फेक्शन कमी होण्यासाठी तुझ्या पोटात काहीतरी जाणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच तुला हा सूप प्यावाच लागेल। तर आता कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली तूच पूर्णाजीला सूप पाजू शकतेस, तू बस आणि सूप पाज बरं।
आता सायली पूर्णाजींच्या बाजूला बसते आणि त्यांना मायेनेच ते सूप खाऊ घालते. आता पूर्णाजी शांतपणे सूप पित असतात. सर्वांनाच पूर्णाजींची काळजी वाटत असते, परंतु इकडे प्रिया मात्र शांत उभी असते. आता तिलाही पूर्णाजींची किती काळजी आहे हे दाखवून देण्यासाठी प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन, माझी पूर्णाजी ठीक तर आहे ना? तिला काही त्रास तर होत नाही आहे ना? आणि आता ती बरी झाल्यानंतर पुन्हा तिला त्या औषधांचा त्रास तर होणार नाही ना? ती खूप घाबरल्याचं नाटक करू लागते. तर अश्विन प्रियाला म्हणू लागतो, काळजी करू नकोस, पूर्णाजींना काहीही होणार नाही. आता पूर्णाजींची तब्येत अगदी ठीक आहे. परंतु पूर्णाजींच्या काळजीने अर्जुनचा जीव मात्र कासावीस झालेला असतो. पूर्णाजी शुद्धीवर आलेले असतात, परंतु अर्जुन मात्र अजूनही पूर्णाजींची काळजी घेत असतो, त्यांच्या बाजूला बसून असतो. आणि नकळतच आता अश्विन अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवतो आणि त्याला धीर देत त्याच्याकडे पाहू लागतो. आता अर्जुनलाही भरून आलेलं असतं. आता अर्जुन आणि अश्विन यांचं हे नातं पाहून पूर्णाजींच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. कल्पनाताई आणि सायली यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आलेलं असतं. सर्वच जण त्या दोघांकडे पाहू लागतात. तर अश्विन अर्जुनला म्हणू लागतो, दादा, काळजी करू नकोस, पूर्णाजी ठीक आहे. आपण सर्वजण घरात असताना आपल्या पूर्णाजीला काही होणार आहे का? आणि आपण कोणीही आपल्या पूर्णाजीला काहीच होऊ देणार नाही. आता पूर्णाजी अर्जुनचा हात हातात घेतात आणि म्हणू लागतात, मला साधी उचकी जरी लागली तरी माझ्या सुना, माझी नातवंड माझ्या सोबत असतात आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असताना मला काही होईल का? आणि हो, काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. मला अजून काय हवं आहे? तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात, हेच माझ्यासाठी खूप आहे. चला चला, आता मी अगदी ठीक आहे. तुम्ही सर्वजण आपापल्या कामाला लागा. जा, तुम्ही आपापली कामं करून घ्या. अर्जुन म्हणतो, नाही, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तर पूर्णाजी म्हणू लागतात, नाही, अजिबातच नाही. असं म्हणत आता पूर्णाजी मायेनेच अर्जुनला जवळ घेतात. आता सायली पूर्णाजींना सूप पाजत असते. प्रिया मात्र मनाशीच रागाने म्हणू लागते, या म्हातारीला साधं गुंगीचं औषध की झोपेची गोळी दिली तर एवढा मेलोड्रामा चाललाय, आणि हा मूर्ख अश्विन जरा काही झालं की लगेच विरघळतो. असं म्हणत प्रियाला खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता साक्षीच्या घरी सचिन टाइमपास म्हणून न्यूज पाहत असतो आणि त्याचवेळी साक्षी ड्रेस घालून तयार होऊन आता सचिनच्या समोर येते. सचिनचा काही लक्ष नसतो. तर आता साक्षी खुणावूनच सचिनला आपल्याकडे पाहायला सांगते. आता सचिन ज्यावेळी साक्षीकडे पाहतो त्यावेळी मात्र सचिन पूर्णपणे साक्षीमध्ये हरवून गेलेला असतो. साक्षीचं ते सौंदर्य पाहून सचिनला काय बोलावं काहीच कळत नसतं. सचिन म्हणू लागतो, वाव, किती सुंदर दिसतेस तू, खरंच तुझ्याकडे पाहतच राहावं असंच वाटते. तर साक्षी म्हणते, खरंच या सगळ्यातून तुला माझ्याकडे पाहायला वेळ आहे का? मला तर वाटलं होतं की तुझ्याकडे माझ्यासाठी वेळच नसणार आहे. तर आता सचिन म्हणू लागतो, असं का बोलतेस तू? सॅम, तुला काय वाटते, मी रोमॅन्टिक नाहीये का? असं म्हणत आता सचिन साक्षीकडे पाहत असतो. साक्षी म्हणते, नाही नाही, तसं काहीच नाही. असं म्हणत आता साक्षी सचिनच्या बाजूला बसते. तर सचिन विचारतो, पण मला एक सांग, तू एवढी तयार झाली आहेस आणि एवढी छान दिसतेस, आज काही प्लॅन वगैरे आहे का बाहेर जायचा? साक्षी म्हणते, नाही नाही, प्लॅन वगैरे काहीच नाही आणि बाहेर तर कुठेच जायचं नाहीये. आज मला फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे. अख्खा दिवस, अख्खी रात्र फक्त तुझ्यासोबतच. असं म्हणत आता साक्षी सचिनच्या खांद्यावर डोकं टेकवेल आणि शांतपणे सचिनकडे पाहत राहील. त्याचवेळी मात्र टीव्हीवर अशी काही न्यूज दाखवली जाते की साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण टीव्हीच्या न्यूजवर असं सांगितलं जातं की 2 खुनी कैदी जेलमधून फरार झाले आहेत. आता हे ऐकल्यानंतर सचिनला खूप राग आलेला असतो. सचिन म्हणतो, काय? ऐक, 1 मिनिट, असं कसं शक्य आहे? 2 खुनी जेलमधून पळूनच कसे काय जाऊ शकतात? आता मात्र साक्षीला धक्काच बसतो. सचिन म्हणतो, ही जर गोष्ट कॅनडा किंवा US मध्ये घडली तर त्या व्यक्तीला आकाशही पाहता येत नाही, त्याला अशी काही शिक्षा केली जाते की तो जेलमधून कधी जाऊच शकत नाही. परंतु मला कळत नाही की इथे असं कसं घडू शकतं आणि खून करणारी व्यक्ती अशी पळून तरी कशी जाऊ शकते. मला एक कळत नाही की ज्यावेळी एखादी व्यक्ती एखाद्याचा खून करते त्यावेळी त्याच्या मनात कसल्याच भावना नसतात का? त्याला वाटत नसतं का की आपल्यासारखीच ती सुद्धा व्यक्ती आहे आणि एखादी व्यक्ती समोरच्याचा खूनच कसा करू शकते? किती किळसवाणी आहे ही गोष्ट. मला तर या गोष्टीचा खूप राग येतो, त्या व्यक्तीचाच संताप येतो आणि अशांना जबरदस्त शिक्षा झाली पाहिजे. ती व्यक्ती कधीही समाजात दिसायलाही नको.
असं म्हणताच आता मात्र साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. साक्षीला काय बोलावं काहीच कळत नसतं. सचिनचा हा संताप पाहून साक्षी शांतच होते आणि त्याचवेळी सचिन साक्षीकडे पाहतो तर साक्षी निःशब्द झालेली असते. आता मात्र सचिन टीव्ही बंद करतो आणि साक्षीला म्हणतो, सॉरी सॉरी, या सगळ्यामध्ये मी मात्र तुझा विचारच केला नाही. सॅम, खरंच सॉरी. मला वाटलं नव्हतं की या सगळ्यामुळे तुला त्रास होईल. ते राहू देत. सॅम, तू मला काय सांगत होतीस? आता मात्र साक्षी बोलते, नाही, कुठे काय, खरं तर मला आठवतच नाहीये. सचिन म्हणतो, हो, तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतीस, सांग ना. साक्षी म्हणते, सांगितलं ना, खरंच आठवत नाहीये. तर सचिन म्हणतो, चालेल, बरं, ठीक आहे, परंतु जेव्हा आठवेल तेव्हा सांगशील ना? तर आता साक्षी म्हणू लागते, हो, नक्कीच सांगेल. तर त्यानंतर सचिन साक्षीला म्हणू लागतो, सॅम, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. आता मात्र साक्षी घाबरतच सचिनला विचारते, काय झाले, काय विचारायचं आहे? तर सचिन म्हणतो, या कातीड लुकमध्ये तू फक्त माझाच जीव घेणार आहेस की आपण डिनरला गेल्यानंतर 2-3 जणांची मर्डर करायचं तू ठरवलंच आहेस? आता मात्र साक्षी हसतच सचिनकडे पाहू लागते. सचिनही साक्षीवर फिदा झालेला असतो. तो अगदी प्रेमानेच साक्षीकडे पाहत असतो. साक्षीच्या त्या लुकमध्ये आता सचिन मात्र तिच्यामध्ये हरवून गेलेला असतो. तर साक्षी सचिनला म्हणू लागते, हो, जाऊयात, आपण डिनरसाठी जाणारच आहोत. परंतु सचिन, माझी एक रिक्वेस्ट होती की आपण इथे जवळपास कुठल्याही रेस्टॉरंटला जाऊया नको, कारण इथली जवळपासची रेस्टॉरंट मला आवडतच नाहीयेत आणि तिथली ती गर्दी अजिबातच सहन होत नाही. आपण दूर कुठेतरी जाऊयात की जिथे फक्त तू आणि मी, आपण दोघंच असू. आता हे ऐकल्यानंतर सचिन म्हणू लागतो, हो, जाऊयात मॅडम, तुम्ही म्हणाल तसंच. तर साक्षी म्हणू लागते, आलेच. तर आता मात्र सचिन श्वास घेत म्हणतो, बरं झालं, एकदा सॅम स्वतःच म्हणाली की कुठल्या तरी दूरच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया. म्हणजे कसं आहे, इथल्या जवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तर माझ्या कोणीतरी ओळखीचं नक्कीच मिळालं असतं. आता दूरच्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर तिथे कोणीही माझ्या ओळखीचं नसेल. असं म्हणत आता सचिनलाही साक्षीचं हे बोलणं ऐकून खूप आनंद झालेला असतो, कारण खरं तर साक्षी सचिनच्या मनातीलच बोललेली असते आणि म्हणून सचिन खूप खुश असतो आणि साक्षीसोबत डिनरला जायलाही रेडी होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता प्रिया आणि अश्विन त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तर अश्विन खूप चिडलेला असतो आणि म्हणू लागतो, काही भयंकर माणसं आहे ती, म्हणजे चोऱ्या माऱ्या तर करायचीच, परंतु त्यांच्या अशा या वागण्यामुळे आज पूर्णाजीचा जीवही जाऊ शकला असता. तर प्रिया म्हणू लागते, हे सगळं काही अर्जुनमुळे घडलं आहे. अर्जुनने असं जर केलं नसतं तर हे काही घडलंच नसतं. तर अश्विन म्हणू लागतो की हो, दादा खूप मोठी चूक करून बसला होता, परंतु सायलीने वेळीच या सगळ्याला आळा घातला आहे. खरं तर सायली मैना आणि सदाच्या मागावर होती, हे मी पाहिलं होतं. कित्येक दिवसापासून सायली त्यांच्या मागावर होती आणि योग्य वेळ आल्यानंतर सायलीने अगदी योग्य झडप घातली आणि त्यांना रंगेहात पकडलं आणि म्हणूनच त्या दोघांचाही खरा चेहरा सर्वांसमोर येऊ शकला आणि घरातून त्यांना आपण हाकलवून देऊ शकलो. तर आता अश्विनच्या तोंडून सायलीचं कौतुक ऐकल्यानंतर प्रिया अश्विनला प्रश्न करत म्हणते, तू आता सायलीची बाजू घेणार आहेस का? तर अश्विन म्हणतो, नाही क, मी कोणाची बाजू वगैरे घेत नाहीये. मला फक्त याच गोष्टीचा आनंद आहे की ते एडिटिंग जोडपं कायमचं या घराबाहेर गेलं आहे. तर प्रिया मनाशीच विचार करत म्हणू लागते, मला तर काय करावं काहीच कळत नाहीये. ते भिकारी जोडपं या घराबाहेर गेलं याचा आनंद मानायचा की सायलीचे ते आई बाबा नाहीत हे सत्य समोर आलं याचं दुःख करावं काहीच कळत नाहीये. प्रिया रागानेच म्हणू लागते, त्या मन्याला प्रत्येक वेळी डोळे मिसमिस करून हा गोंधळ घालायची काय गरज होती? तर अश्विन म्हणू लागतो, खरंच बरं झालं की सायलीला वेळीच कळालं की ते तिचे आई बाबा नाहीयेत, नाहीतर त्या दोघांनी या घरात काय गोंधळ घातला असता याचा आपण कोणी विचारही करू शकलो नसतो. सायली, असं अश्विन पुढे काही बोलणार त्याचवेळी प्रिया रागानेच उठते आणि म्हणू लागते, सायली सायली सायली, तुझं सायली पुराण बंद होणार आहे का? आणि होत नसेल तर आत्ताच्या आत्ता इथून त्या सायलीकडे निघून जा आणि हो, जाऊन तिचे पाय पकड आणि तिची माफी मागत म्हणू लाग, वहिनी, हो, तुझंच खरं आहे, माझी बायको नेहमीच चुकत असते, या घरात फक्त तुझंच योग्य आहे. तर अश्विन म्हणू लागतो, झालं, पुन्हा एकदा चिडचिड सुरू झाली का तुझी? मी फक्त सायलीबद्दल बोललो की तुझी चिडचिड सुरू होते, परंतु या सगळ्याचा विचार करून तू एवढा टोकाचा निर्णय का घेत असतीस आणि एवढ्या टोकाला का जातेस? मी फक्त एवढंच म्हणालो होतो की आज जे काही घडलं आहे ते सुभेदारांच्या फायद्याचंच घडलं आहे. तर प्रिया म्हणू लागते, अरे हो, परंतु या सगळ्याचं क्रेडिट
त्या सायलीलाच द्यायची काय गरज आहे? प्रत्येक वेळी घरात काही घडलं आणि चांगलं झालं की या सगळ्याचं क्रेडिट फक्त त्या सायलीलाच द्यायचं, हे तुम्ही सगळ्यांनी ठरवूनच ठेवलं आहे का? आज जे काही घडलं आहे त्याचं क्रेडिट तुम्ही सर्वजण त्या सायलीलाच देत आहात, परंतु या ठिकाणी मी जरी असते आणि त्यांचा खरा चेहरा माझ्यासमोर आला असता तर मी सुद्धा हेच केलं असतं. मी काय, माझ्या जागी कोणीही असतं तरी या सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती असंच वागली असती, परंतु नाही, तुम्हा सगळ्यांना सायलीलाच या सगळ्याचं क्रेडिट द्यायचं आहे ना, तर मी तरी काय करणार? तर अश्विन म्हणू लागतो, तू जरा शांत होशील का? तू एवढी पॅनिक का होतीयस? आणि हो, आता शांत हो, कारण या सगळ्यामुळे आपल्या दोघांमध्ये वाद नको आहेत, आपल्या दोघांमध्ये मला भांडणं नको आहेत. चल मी आलोच, असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. प्रियाची मात्र खूप चिडचिड होत असते. तिला काय करावं काहीच कळत नसतं, कारण प्रियाचे सर्व प्लॅन सायलीने हाणून पाडलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सायली आणि अर्जुनही त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. जो काही प्रकार घडलेला असतो त्यामुळे सायलीला खूप त्रासही झालेला असतो. सायलीची खूप चिडचिड होऊ लागते. सायली म्हणू लागते, हे सगळं काही माझ्या घरात होऊ शकतं, या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाहीये. ते लोखंडे या घरात फक्त चोरीमारी करून गेले नाहीयेत, तर त्यांनी आज पूर्णाजींचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं काही माझ्यामुळेच घडलं आहे. वेळी जर मी त्यांना घराबाहेर काढलं असतं ना, तर हा प्रकार घडलाच नसता. हे सगळं काही माझ्या मूर्खपणामुळे घडलं आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, तुझ्या नाही तर माझ्या, मी उतावळेपणा केला आणि त्यांना घाईघाईने या घरात घेऊन आलो आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं. मला वाटलं होतं की हे तुझे आई बाबा असतील, पण मी खरं तर तुझ्यावरही विश्वास ठेवला नाही. तुलाही त्यांच्याबद्दल संशय येत होता, तुलाही तुझे आई बाबा आहेत यावर विश्वास बसत नव्हता. खरं तर तुझ्याही बोलण्यावर मी विश्वास ठेवायला हवा होता, नाहीतर हे सगळं काही घडलंच नसतं. तर सायली म्हणू लागते, काही का होईना, परंतु त्या लोकांनी या घरात येऊन काय धिंगाणा घातला आहे तो मात्र मी कधीच विसरू शकत नाही. त्यांनी या घरातील सर्वांना जो काही त्रास दिलाय ना, तो खरंच खूप विचित्र होता. अर्जुन म्हणू लागतो, हे सगळं काही माझ्यामुळेच घडलं आहे. सायली म्हणते, तरी सुद्धा ती लोक या घरात आली त्यावेळीच आपण ओळखायला हवं होतं. अहो, ती कशी वागत होती? ती लोक फक्त पैशासाठी हापापलेली होती. चोऱ्या माऱ्या करणे हा तर त्यांचा धंदाच होता. सायलीला आता भाऊबीजेचा क्षण आठवू लागतो. आता सायली म्हणू लागते, ते दोघे काही कमी होते आणि म्हणून त्यांच्या मुली इथे आल्यात आणि चांगलाच पैसा लुबाडून घेऊन गेले आहेत. त्यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलींचाही तोच धंदा आहे. आणि ते जे काही म्हणालेत ना की आपण 2-4 दिवस आपल्या मुलींकडे राहायला गेलो होतो, यावर तर माझा अजिबातच विश्वास नाहीये, कारण त्यापैकी कुठलीही मुलगी आपल्या या बापाला आपल्या घरी राहायला देईल असं मला तरी वाटत नाही. तर आता मात्र अर्जुनला सत्य सांगावंच लागतं. अर्जुन म्हणू लागतो की हो, अगदी खरं आहे, त्यातील कुठलीही मुलगी त्यांना आपल्या घरी राहायला घेऊ शकत नाही. हा तुझा अंदाज अगदी खरा आहे, कारण काही दिवसांसाठी ते आपल्या मुलींच्या घरी गेलेच नव्हते, तर ते पोलीस कस्टडीत होते. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. सायली विचारते, काय? तर अर्जुन म्हणतो की हो. आता अर्जुन घडलेला सर्व प्रकार सायलीला सांगू लागतो. ज्यावेळी चैतन्य आणि अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना भेटायला गेलेले असतात, त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत यांनी सत्य सांगितलेलं असतं की सदाशिव लोखंडे यांनी दारूसाठी पैसे हवेत म्हणून एका दुकानाची काच फोडली, परंतु तिथे ज्यावेळी अलार्म वाजला त्यावेळी ते पुढे गेलेत आणि एका माणसाचं पाकिट मारलं आहे. हे सगळं ज्यावेळी सत्य सायलीला कळतं त्यावेळी सायलीचा अजून मनस्ताप होऊ लागतो. सायली म्हणू लागते, काय म्हणजे या लोखंडेंमुळे तुम्हाला मान खाली घालावी लागली? ते माझे आई बाबा नाहीयेत, तरी सुद्धा ते माझे आई बाबा आहेत आणि म्हणूनच तुम्ही हे सगळं काही सहन केलं फक्त माझ्यासाठी, परंतु मी हे नाही सहन करू शकत. अर्जुन म्हणतो, परंतु इन्स्पेक्टर सावंत यांना मी आत्ता फोन करेन, त्यांना सांगेन की हे सगळं काही मिसअंडरस्टँडिंग झालं होतं, त्यामुळे त्यांचाही गैरसमज निघून जाईल. सायली म्हणते, ते काही असो, परंतु त्यावेळेला तुम्हाला मान खाली घालावी लागली, त्याच लोकांमुळे तुमचा अपमान झाला, हे मी नाही सहन करू शकत. कोणामुळेही तुमचा अपमान झालेला ही बायको सहन नाही करू शकत. आता मात्र अर्जुनचा झालेला अपमान सायलीला अजिबातच सहन होत नाही आणि म्हणूनच रागाने सायली तिथून निघून जाते. आता अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायलीची खूप चिडचिड झालेली असते. अर्जुनचं काही ऐकून न घेता सायली रागानेच तिथून निघून जाते. आता अर्जुनलाही सायलीला कसं शांत करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आता रविराज सर पेपर वाचत असतात. त्याचवेळी आता त्या ठिकाणी प्रतिमा आत्या येतात आणि रविराज सरांना पाहत म्हणतात, वाटलंच होतं, तुम्ही ज्यावेळी पेपर उघडता त्यावेळी नाटकांच्या जाहिराती पाहणं ही तुमची जुनी सवय आहे, जी सवय अजूनही गेलेली नाही. तर आता रविराज सर म्हणू लागतात, ती सवय अशी कशी जाईल?
आता प्रतिमा त्यांना त्यांचे जुने क्षण आठवतात. प्रतिमा त्या रविराज सरांना म्हणू लागतात, तुम्हाला आठवतं का हो, ज्यावेळी आपलं लग्न झालं होतं त्यावेळी इथे आसपास कुठेही थिएटरही नव्हतं आणि आपल्याला नाटक मात्र पाहायचंच होतं, म्हणून आपण दूरपर्यंत प्रवास करून मुंबईपर्यंत जायचो, पण नाटक मात्र पाहायचो. तर रविराज सर म्हणू लागतात, हो आठवतं. तर प्रतिमा त्या म्हणू लागतात, ते सगळं जाऊ देत, आता मी तुम्हाला काय सांगते ते नीट ऐका. असं म्हणत प्रतिमा त्या यादी दाखवत म्हणू लागतात, मला अगोदर एक सांगा, चौकात ते उदबत्तीचं दुकान होतं ते अजूनही आहे का? रविराज सर म्हणू लागतात, हो आहे. तर प्रतिमा त्या म्हणू लागतात, बरं मग तुम्ही उदबत्त्या तिथूनच घेऊन यायच्या आहेत. आणि हो, हे जे 4 जिन्नस आहेत ना ते मला लवकर हवे आहेत, त्यामुळे पेपर आता ठेवायचा आणि हे 4 जिन्नस मला अगोदर आणून द्यायचे आहेत. आता प्रतिमा आत्यांचं हे हक्काचं बोलणं पाहून रविराज सर मात्र प्रतिमा आत्यांकडे पाहू लागतात. आता प्रतिमा आत्या रविराज सरांना विचारतात, काय झालंय, असं का पाहताय? रविराज सर म्हणू लागतात, काही नाही ग, कित्येक वर्ष हेच हक्काचं बोलणं मी मिस करत होतो. कारण आज तू जे बायकोच्या हक्काने माझ्याशी बोलतेस ना, तीच गोष्ट कितीतरी वर्ष मी कधी माझ्या आयुष्यात येईल याचीच वाट पाहत होतो. तर प्रतिमा त्या हसू लागतात आणि म्हणू लागतात, बरं ठीक आहे, आता मी काय सांगते ते ऐकून घ्या बरं. असं म्हणत प्रतिमा त्या त्यांना काही काय हवं असतं त्या यादीमध्ये ज्याप्रमाणे लिहिलेलं असतं ते सगळं काही रविराज सरांना समजावून सांगत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी पाहायला मिळतं, प्रिया म्हणू लागते, बरं झालं ते सदाशिव आणि मैनावती लोखंडे या घराबाहेर गेलेत. सायलीचे आई बाबा नाहीत हे कळालं, हे खरंच योग्य झालं. म्हणजे माझ्या डोक्यावरची टांगती तलवार तरी आता बाजूला झाली आहे. परंतु आता प्रिया विचार करत म्हणते, सायली आणि अर्जुन यांचे पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झाली तर, म्हणजे अर्जुनने पुन्हा एकदा सायलीच्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न केला तर, आणि तसंही ती प्रतिमा आणि तो किल्लेदार यांच्या मागे पुढे करतच असतात. केक काय भरवतात, मिठ्या काय मारतात, इमोशनल काय होतात आणि असे अजून 3-4 ड्रामा केलेत. तर त्या प्रतिमाच्या लक्षातही येईल की सायलीच तिची मुलगी आहे. आत्ता पुरतं हे आईबाबांचं प्रकरण मिटलं आहे, परंतु एक ना एक दिवस हे जे सायलीच्या आईबाबांचं प्रकरण आहे ना ते माझ्या अंगाशी येईल. आता मात्र प्रिया घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन रूममध्ये असतात. सायली आता झोपायची तयारी करत असते. अर्जुन सायलीकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो, आता जे काही घडलं आहे त्यामध्ये सायलीची काहीच चूक नाही, तरी सुद्धा सायली या सगळ्याचा ब्लेम स्वतःवर घेत आहे. परंतु खरं तर चूक माझी आहे, माझ्या बायकोची चूक नाहीच आहे. मग जर सायलीची चूक नसेल आणि तरी सुद्धा ती स्वतःला त्रास करून घेत असेल तर मला तिची माफी मागावीच लागेल. असं म्हणत आता अर्जुन सायलीच्या समोर जातो आणि कान पकडत सायलीची माफी मागत म्हणतो, सायली खरंच मला माफ कर. आता मात्र सायली अर्जुनकडे पाहते आणि म्हणू लागते, नाही हो, तुम्ही माफी का मागताय? अर्जुन म्हणतो की हो, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पुराव्यांचा आधार घेत मी त्यांना घरी आणलं आणि म्हणूनच तुला खूप त्रास झाला आहे. या सगळ्यामध्ये माझी चूक आहे आणि माझ्या चुकीमुळेच ते लोखंडे या घरात आणि तुझ्या आयुष्यात आले आहेत. यासाठी खरंच मला माफ करशील का? आता सायली अर्जुनला म्हणते, नाही हो, असं काही नाहीये. खरं तर मी तुमच्यावर रागवलीच नाहीये. खरं सांगू का, एवढं सगळं होऊ नये आणि एवढे पुरावे हाती असूनही तुम्ही माझी साथ दिली, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खरं तर मीच तुमची माफी मागायला हवी. सतत मी तुमच्यावर चिडत असते, खूप चिडचिड करत असते, सगळा राग मी तुमच्यावर काढत असते. परंतु काय करू सांगा ना, कारण माझी चिडचिड झाली. मला काही सांगायचं असेल तर माझं हक्काचं माणूस माझ्यासमोर म्हणजे तुम्हीच आहात ना. असं म्हणत आता सायली अर्जुनकडे पाहून हसू लागते. आता अर्जुनही हसतो आणि सायलीला म्हणतो, तुला खरं सांगू का, जेव्हा सायली 2.0 चिडते तेव्हा खरंच मला ते खूप आवडतं. तर त्यानंतर सायली म्हणते, ते सगळं काही ठीक आहे, परंतु मला एक कळत नाहीये की माझा फोटो त्या लोखंडांच्या भिंतीवर असणाऱ्या फ्रेममध्ये आलाच कुठून? अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, माझाही हाच पॉइंट आहे. मीही त्याच गोष्टीचा विचार करतोय की हा फोटो तिथपर्यंत गेलाच कसा. परंतु या सगळ्याचा विचार तर मी अगोदरच करायला हवा होता. असं म्हणत अर्जुन पुन्हा एकदा कान पकडत सायलीची माफी मागत असतो. सायली म्हणते, पुरे हो, असं काही करू नका. मी तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या मनाला पटत नसतानाही तुम्ही माझी साथ दिलीत आणि म्हणूनच आपल्याला हे सगळं काही प्रकरण इथेच थांबवता आलं. तुम्ही माझ्या सोबत आहात आणि म्हणूनच सगळं काही सहज सोपं होत असतं. माझं गुन्हे बाळते. असं म्हणत सायली अर्जुनचे गाल ओढते आणि म्हणू लागते, माझं गुन्हे नवरा. त्यानंतर सायली बेडवर जाऊन बसताच अर्जुन म्हणू लागतो, बायको मला तर काही कळतच नाही, म्हणजे आपल्या भांडणांची सुरुवात झाली आहे की आपली भांडणं मिटली आहेत?
आता मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर त्यानंतर आता सायली अर्जुनच्या कुशीत असते. तर आता अर्जुन म्हणू लागतो, बायको मला आता एकाच गोष्टीचा खुलासा करायचा आहे की नक्की हे प्रकरण कशामुळे घडलं आहे आणि हे सगळं काही का घडलं आहे, याची सुरुवात कुठून झाली, या सगळ्याचा तर शोध घ्यायचाच आहे. परंतु पुरावे अगदी परफेक्ट शोधायचे आहेत. सायली म्हणते, परंतु एक वकील असूनही पुरावे शोधण्यामध्ये तुमची चूक झाली, या सगळ्याची शिक्षा तर तुम्हाला भेटणारच आहे. अर्जुन म्हणतो, काहीच हरकत नाही, मी इथेच आहे. सायली म्हणते, तुमची शिक्षा हीच आहे की आता तुम्हाला मला मांडीवर थोपटवून सोपवावं लागेल. आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे. असं म्हणत आता सायली अर्जुनच्या मांडीवर डोकं टेकवते. तर त्याचवेळी अर्जुन मायेने सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि सायलीला झोपी घालतो. अर्जुन मनाशीच म्हणतो, कितीतरी दिवसानंतर माझ्या बायकोला अशी शांत झोप लागली आहे. परंतु हे प्रकरण इथेच थांबणार नाही, या सगळ्याच्या मुळापर्यंत मला जावंच लागेल. हे नक्की काय प्रकरण आहे याचा शोध घ्यावाच लागेल आणि त्याचा शोध तर मी घेणारच आहे. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन विचार करत असतो आणि त्याचवेळी सायलीचं लक्ष बेडवर असणाऱ्या टॉवेलकडे जातो. सायली अर्जुनला भानावर आणते आणि विचारते, हे काय आहे? तर अर्जुन म्हणतो, टॉवेल. सायली म्हणते, ते मलाही माहीत आहे, परंतु ओलं टॉवेल बेडवर ठेवायचं नाही हे मी कित्येक वेळा सांगितलं आहे, परंतु नाही, तुम्हाला ऐकायचंच नाहीये. ते नेऊन वाळत टाकायचं. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु सगळ्या गोष्टी मीच सांगायला हव्यात. असं म्हणत सायली आता अर्जुनला खूप काही सुनावत असते. अर्जुनला हे सगळं काही ऐकून घेण्यापेक्षा ते टॉवेल वाळत घालणं योग्य वाटत असतं आणि म्हणूनच अर्जुन म्हणू लागतो, ओके ओके, मी ते टॉवेल वाळत टाकतो, परंतु आता तू स्टॉप केलंस तरी चालेल. सायली म्हणते, म्हणजे आता तुम्ही मला शांत करणार आहात, म्हणजे माझं काही ऐकूनच घ्यायचं नाहीये ना? तर अर्जुन म्हणतो, नाही ऐकायचं आहे, परंतु आता जर ऐकत राहिलो तर ऑफिसला जायला संध्याकाळ होईल ना? सायली म्हणते, म्हणजे तुम्ही ऑफिसला जाणार आहात का? आपलं काय ठरलं होतं? आपण जाणार आहोत ना? सायली आता बोलताच अर्जुन विचारतो, कुठे? सायली म्हणते, लोखंडेंकडे. त्यांचं तोंड पाहायची माझी इच्छाही नाहीये, परंतु माझा फोटो त्यांच्या घरापर्यंत कसा गेला हे तर आपल्याला शोधून काढायचंच आहे ना? अर्जुन म्हणतो की हो, या सगळ्याचा शोध तर घ्यायचाच आहे. सायली म्हणते, मग? तर अर्जुन म्हणतो, ऑफिसमध्ये एक मीटिंग आहे, ती पूर्ण झाल्यानंतर मी तुला फोन करीनच आणि मग आपण जाऊयात. तर सायली म्हणते, नक्की ना? तर अर्जुन म्हणतो की हो, नक्की आपण जाणार आहोत. सायली म्हणते, तुम्ही फोन कराल ना? तर अर्जुन म्हणतो की हो, करणार आहे. तर आता अर्जुन ऑफिसला जायला निघणार. तर आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो. तर सायली ही अर्जुनकडे पाहू लागते आणि म्हणू लागते, आपल्याला जर सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे तर असं एकमेकांकडे पाहून होणार आहे का? त्यासाठी आपल्याला घराबाहेर तर पडावंच लागेल ना? अर्जुन म्हणतो, हो, मी आलोच. असं म्हणत आता अर्जुन तयार होण्यासाठी जातो. तर आता येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुन लोखंडेंपर्यंत पोहोचताच मैनावती सायलीची माफी मागत म्हणते, खरंच माफ कर. सायली म्हणते, खरं तर तुम्ही आमची माफी मागावी यासाठी आम्ही इथे आलोच नाही आहोत. मी तुम्हाला ही गोष्ट विचारायला आली आहे की तुम्ही चोरीमारी केलात, या पलीकडेही जाऊन पूर्णाजींच्या जीवाशी खेळला आहात, हे सत्य आम्हाला आत्ता कळालं आहे. तर अर्जुन म्हणतो, आता तुम्हाला आमच्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, नाहीतर. आता मात्र लोखंडे पूर्णपणे घाबरतात. तर दुसरीकडे अस्मिता ज्या कॅफेमध्ये गेलेली असते तिथेच सचिन आणि साक्षी गेलेले असतात. आता अस्मिताने सचिनला पाहिलेलं असतं. आता अस्मिताचा हा अंदाज आणि अस्मिताने सत्य पाहिलेलं असतं हे सचिनला कळेल का? सचिनसोबत असणारी मुलगी कोण आहे या सत्यापर्यंत अस्मिता पोहोचू शकेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.